नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असतानाच पालघर जिल्ह्यातील हिरवाई सुद्धा संकटात आली आहे। दहिसर वनपरिक्षेत्रातील दुर्वेस गावामध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या वनविभागाच्या राखीव जमिनीमध्ये मियावाकी जंगल उभारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला। साग, करवंद, जांभूळ यासारख्या स्थानिक आणि पर्यावरण दृष्टीने अत्यंत समृद्ध प्रजातींच्या तब्बल 1 लाखापेक्षा अधिक झाडांचं अस्तित्व पुसलं गेल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। नवीन झाडांसाठी जुन्या झाडांचा बळी देण्यामागे कोणाचा फायदा साधला जातोय? महामार्गालगत सुरू असलेल्या खासगी कामाला अडथळा ठरणारी झाडं हटवण्यासाठी मियावाकी प्रकल्पाचा वापर केल्याचा संशय सुद्धा व्यक्त होतोय। मध्ये वन विभागाकडूनच वन संपत्ती नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो मनोरच्या दुर्वेस भागामध्ये आता उघड झालेला पाहायला मिळतोय। याच ठिकाणी आपण बघितलं तर काही महिन्यांपूर्वी जी ती लाखो जी जंगली झाडं असतील, त्याचबरोबर आंबा असेल, साग असेल, खैर असेल, या प्रकारची विविध झाडं होती। मात्र ही आता वन विभागाकडून तोडण्याचा घाट जो आहे तो या ठिकाणी रचला जातोय। या ठिकाणी मियावाकी सारखं एक जंगल तयार करण्याचा घाट जो आहे तो दहिसर वन परिक्षेत्र कडून करण्यात येणार आहे। साधारणतः यासाठी 1 कोटी जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। मात्र एक बाजूला बघितलं तर मोठ्या प्रमाणात घनदाट असं जंगल जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच प्रकारचं जंगल जे आहे ते या भागात देखील होतं। मात्र या ठिकाणी पोकलँड आणि जेसीबीच्या साहाय्याने जी झाडं होती ही नष्ट करण्यात आलेली आहेत। अगदी बघितलं तर आपण काही ठिकाणी खोड आपल्याला पाहायला मिळतात तोडलेले, तर काही ठिकाणी डायरेक्ट मुळासकट जी झाडं आहेत ती आता उपटून काढण्याचा प्रकार जो आहे तो दहिसर वन परिक्षेत्र हद्दीतील जे वन विभाग आहे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता ग्रामस्थ देखील इकडचे चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे की आम्ही जर मिळालेल्या वन विभागाच्या जागेमध्ये झाडं तोडली तर आमच्यावर कारवाई केली जाते, पण हे पूर्ण जंगल जे आहे ते नष्ट करण्याचा घाट जो आहे तो आता या वन विभागाकडून केला जातो। त्यामुळे या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती या ग्रामस्थांकडून केली जाते। एकंदरीत बघितलं तर आता ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर हा संबंधित प्रकार जो आहे तो थांबवण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी 44,000 झाडांची लागवड जी आहे ती वन विभागाकडून केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे। पण या ठिकाणी वृक्षतोड करू नये असं ठाम म्हणणं जे आहे ते आता ग्रामस्थांकडून केलं जात आहे। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर। ते कोणा डिमांड देत नाही आणि यांचे परस्पर हे लोक कामं करतात। पहिली गोष्ट ते करायलाच नको होतं आणि एवढा मोठा प्रोजेक्ट झाला पण अजून आम्हाला यायचं, आम्ही हमेशा येतो जातो, ते बोलतात साहेबांचे नेमकं कोणत्या साहेबांचं आहे? आता बघा एवढा मोठा जंगल आहे, हे जंगल पूर्ण नायनाट करायचे। मग आता हे पूर्वीचं जंगल आहे आणि आता जीसीबी पोकलेन लावून हे जंगल सर्व तोडलेलं आहे। डेव्हलपमेंटचा फायदा झाला पाहिजे, त्याच्यासाठी हे लोक रोपं लावतात आणि जंगली रोपं तुम्ही मूल सोडून तुम्ही नवीन रोपं लावणार आणि पूर्वी पण फॉरेस्टवाल्यांनी किती रोपं लावले, सर्व एमएलए रोपं आहे का नाही, आणि हे फक्त पैसे खायची ढोका करतात।